नमस्कार मित्रांनो. आता शेतात आलेलो आहे बघा आणि 9:15 वाजता इकडं आमच्याकडे लाईट येते. आता आपल्याला आहे ना तो मोसंबीला पाणी सुरू आहे आणि आज काय आहे की मंगळवार असल्यामुळं आमच्याकडे काय राहतं आहे, आज मंगळवारचा आठवडी बाजार राहतो आणि जे आपले कामगार आहे ते आज बाजारला जायले. तर ह्या अशा पद्धतीनं आज आपल्याला पाणी भरावं लागेल मित्रांनो. तर हे आपल्या मोसंबीला पाणी चालू आहे मित्रांनो, ते तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीनं आपण पाणी भरतो ते. तर ठीक आहे मित्रांनो, तर पाण्याकडे जाऊया आपण. हे बघा मित्रांनो, इथं पाणी चालू आहे. या अशा पद्धतीनं मोसंबीला पाणी चालू आहे बघा. याला ड्रीप पण आहे, पण काय होतं आहे आपली पाईपलाईन जरा लांबून आहे. म्हणजे जे पैठणचं जे नाथसागर धरण आहे त्याच्यावरून आपली पाईपलाईन आहे. म्हणजे इथून ते 6 किलोमीटर येतं मित्रांनो आणि आपली पाईपलाईन 4 इंची आपण त्याच्यात टाकेली बघा. तर हे पाणी दाखतो तुम्हाला किती पडते. हे बघा, हे अशा पद्धतीने इथं पाणी पडते. हे नाथसागरमधून आहे, ज्याला जायकवाडीचं धरण म्हणतात. त्या धरणातून पाईपलाईन आहे, 6.5 किलोमीटर पाईपलाईन मित्रांनो. आणि हे पाणी काय होतं की याला जर आपण ड्रिपला जोडलं मित्रांनो तर याला काय होऊन जातं, ते त्याच्यावर दाब येऊन जातं. म्हणजे पाईपलाईन फुटायची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जोडत नाही मित्रांनो. तर या अशा पद्धतीनं पाणी चालू आहे आणि अशा मोसंबीला माल आहे बघा, चांगले फळ लागेल सध्या. तर आता हे आज दिवसभर म्हणजे आता 9:15 लाईन आली, 5:45 वाजता लाईट जाईल मित्रांनो. तर आपल्याला आज 8 घंटे उभं राहून पाणी भरणं आहे. हे आता शेतकऱ्याचे हे कामं चालूच राहतात मित्रांनो. तर या अशा पद्धतीनं चालू आहे आपलं पाणीचं काम. आणि ते जे मंजूर आहे आज ते थोडं बाजारला जायला, मग 8 दिवसातून एकदा बाजार करून आणतात ते भाजीपाला. तर हे बघा अशा पद्धतीनं आपलं चालू आहे बघा. आणि काय होतं आहे की आपण दर दिवसाला म्हणजे एक हप्त्याला म्हणजे 8 दिवसाला लाईन बदलत असते. 8 दिवसानंतर नाईटला राहते आणि 8 दिवसानंतर डेला राहते. म्हणजे दिवस रात्र असं चालू राहतं. म्हणजे असे बरेचसे जे कामं आहे शेतकऱ्याची चालू राहत असतात मित्रांनो. तर ठीक आहे, चला बाय बाय. हे जे बगळे असतात ना हे पाण्यासोबत राहतात बघा. हे पक्षी, याला बगळे म्हणतात. आणि हे काय करतात, ते किडे जे असते ते पाण्यातून बाहेर निघतात पाणी आल्यानंतर, त्याला खातात बघा. हे म्हणजे त्यांचं ते अन्नाचे आणि नेहमी शेतकऱ्याचे मित्रच हे, कारण नेहमी शेतकऱ्यासोबत राहतात. हे जिथं पाणी चालू असेल तिथं येणार, असे भरपूर राहतात ते, पण आज थोडे कमी मित्रांनो. तर याला बगळा म्हणतात. हे असं पाणी चालू आहे की त्याच्या पुढं बराबर ते येतून खातात, ते जे किडे निघतात त्याच्यातून. पाण्यावर उभं रो पाय दमते मित्रांनो. त्यासाठी थोडाफार आराम करायचा, काही सावली झाडायची, बेस्ट पैकी झाडाखाली थोडा वेळ बसायचं. म्हणजे तोवर पाणी भरतंय बघा. ही पा असं चालू आहे पाणी. आपलं खोर आहे. काय होतंय, जर मंजूर आज नाही आणि आपण जरा मोटर बंद ठेवली किंवा आपण म्हणू जाऊ दे आता जीवर आलं, पण काय होतं मग हे झाडं सुकले जाते, त्याचा माल गळतो आणि मंजुराच्या जीवावर आपण शेती करू शकत नाही मित्रांनो. तर आपल्याला स्वतः थोडेफार कष्ट घ्यावंच लागते. की निव्वळ मंजुराच्या जीवावर शेती आजकाल होत नाही मित्रांनो. कारण खर्च खूप वाढले शेतीचे. मंजुराचे खर्च आहे, खतं आहे, हे सगळ्या गोष्टीचा खर्च आहे. आणि जर आपण थोडीफार हायगी केली तर मग ते आपल्याला शेती बिलकुल परवडू शकत नाही मित्रांनो. त्यासाठी आपण मंजूर नसलं तर स्वतः शेती करतो. आणि रात्री काय झालं मित्रांनो, अचानक पाऊस आला. 3 वाजता रात्री 2:30-3च्या सुमारात पाऊस आला. आणि जे आपले कांदे होते, आपण घरी नेलेले शेतामधून कांदे, तर ते कांदे होते तर रात्री तेवढ्या पावसामध्ये ते कांदे झाका लागले. आता काही भिजले, पण बरेचसे शेतकऱ्याचे काही कांदे शेतात होते, त्यांची बी रात्री खूप धावपळ झाली. म्हणजे 2:30-3 वाजता अचानकच पावसानं घातला म्हणजे सुरू झाला. त्याच्यामुळं काहीच नाही, म्हणजे असे काही लोकांचे फार नुकसान रात्री झाले शेतकऱ्याचे. आणि आता सध्या बी इतकं गरमट आहे मित्रांनो की ऊन कमी आहे पण गरमी जादा आहे. म्हणजे फार लगे असा घाम येतोय बसले. तर या अशा पद्धतीनं हे चालू आहे. आणि काय होतं, शेती करायला थोडं शिक्षण कमी बी असलं मित्रांनो चालतं.
पण काय मनगटात दम पाहिजे शेती करायला, तर शेती होती मित्रांनो. याचं गप्पा मारून शेती होत नाही आणि सल्ले देऊन तर नाहीच, कारण स्वतः आपण मेहनत केल्याशिवाय आज शेतीत पर्याय राहिला नाही. आणि शेतीतून चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे तर स्वतः कपडे काढून शेतीमध्ये उतरावं लागतं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं पाणी चालू आहे आणि जवळजवळ म्हणजे 8 तास आपल्याला आता हेच उद्योग आहे आज पाण्याचा. ठीक आहे मित्रांनो. जेवण करा आता. जेवणाचा वेळ झाला बघा. आता थोडं जेवण करू. ते बघा आपला डबा आलेला आहे. डबा आहे, पाण्याच्या बाटल्या 2, कांदा आहे. आता बेस्ट जेवण करू बघा. काय डब्यामध्ये बघू आपण. या जेवायला या तुम्ही पण. पाणी चालूच आहे मित्रांनो. हे बघा पाणी चालू आहे. आता पाणी लावून दिलंय आणि आता जेवण करू. काय आता बराच टाइम झालाय, 12:30-1 वाजू राहिले. जेवणासाठी बघू काय आणलंय काय नाही. मला दाखवतो मित्रांनो जेवणासाठी काय काय आणलं. जेवायला पिठलंय बघा, पुरी आहे, कैरी पण आहे. आपला कांदा आता फोडा लागेल मित्रांनो. शेतकरीचं कसं आहे की बुक्कीत कांदा फोडीचं, तसं आहे आमचं. काय आता कांदा चिरायला काय नाही, आता याला बुक्कीनं फोडूनच खा लागेल. हे असं आमचं दुपारचं जेवण आहे मित्रांनो. हे बघा पिठलं आहे, पुरी आहे, कैरी आहे, इकडे मीठ पण आहे, कांदा पण आहे. हे डब्यामध्ये काय हे गोड पदार्थ आहे, लाडू आहे मित्रांनो याच्यात. तर ठीक मित्रांनो, चला या तुम्ही या जेवायला. जेवण नसले केले ते करून घ्या मित्रांनो, नाहीतर या आपल्या शेतामध्ये जेवायला. ठीक आहे चला मित्रांनो, तर जेवण करून घेऊया. काय होतं मित्रांनो, जेवताना इथं शेतामध्ये मुंग्या असतात आणि बारीक जीव असतो मुंग्याचा. पण त्यांना थोडं आपण असं चुरून दर्शिक आपला जे असेल पोळी भाकर काय असेल ते असं चुरून टाकायचं. म्हणजे काय होतं ह्या मुंग्या त्याला खातात, म्हणजे त्यांना बी अन्न मिळतं आणि त्या पण आपल्याकडे येत नाही. त्यांना खायला मिळाल्यानंतर ते पण त्याच्यात खात राहतात. म्हणजे जेवताना आपण कुत्र्याला म्हणा, कारण शेतकऱ्याला ही सवयची, कुत्र्याला तुकडा टाकल्याशिवाय शेतकरी जेवत नाही. आणि जसं मुंगी आहे, आता मुंगी आलं म्हणजे हा बारीक जीव आहे, पण याला बी थोडं आपलं कुस्करून अशी आपण पोळी टाकून द्यायची. म्हणजे काय होतं की हे त्यांना अन्न मिळतं आणि बारीक जीव असल्यामुळं काय ते पडून जातं. ती बघा आता खाली इथं पहा किती आहे, ही अशी पळायची आहे का. यांना टाकलं का मग ते त्याला खातात ते.